वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे। आज प्रभाग क्रमांक 4च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की प्रभाग क्रमांक 4 मधील काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करतील। अशोकराव मुद्दामहून सांगत आहेत की आमच्याकडे सगळं आहे आणि विरोधकांकडे काहीच नाही। याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे। 4 मध्ये अत्यंत चांगली उमेदवार आणि एक सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेली आहे। विशेषतः या उमेदवारामधला आणि त्या उमेदवारामधला फरक आपण लक्षात जर घेतला, ती सर्वांची कामं करू शकतील। कधीही यांचा हात धरून कोणतेही काम करायला घेऊन गेलं या प्रभागामधला, तर त्या ठिकाणी ते जाऊ शकतील। अशा प्रकारच्या अत्यंत चांगल्या स्वभावाचे चौघही उमेदवार आहेत। त्यामुळे प्रभाग 4चा जो प्रभाग आहे तो 100% या ठिकाणी काँग्रेस जिंकेल अशा प्रकारचा विश्वास आहे। आणि या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार साहेब त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं आहे। पेटमोगरेकर असतील, मोरेजी असतील, सगळे विशेषतः आनंदरावजी पाटील या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या एक भूमिका भावना आहे की अशा प्रकारचं एक चांगलं पॅनल की जे या भागामधल्या प्रभाग 4 मधल्या सर्व कामाकडे लक्ष देऊन ते सोडू शकतील आणि सहज उपलब्ध होणारे त्यांच्या कामाकरता असे 4 उमेदवार आहेत। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हे 4 उमेदवार काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी जिंकतील। काल याच ठिकाणी असणार चार सिल्लेवर लढत नसून ही एकेरीच लढत आहे. काय अशोकराव मुद्दाम ते सांगतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या। असं ज्या वेळेला बोलल्या जातं ना, यांच्याकडे काहीच नाही आमच्याकडे सगळं आहे, त्यावेळेला एक लक्षात घ्यायचं की त्यांच्याच पायाखालची वाळू सरकलेली आहे या ठिकाणची। आणि या ठिकाणी 4 प्रभागामधले जे उमेदवार आहेत अत्यंत सक्षम आहेत, चांगले उमेदवार आहेत, चांगल्या स्वभावाचे आहेत। त्यांच्या स्वभावाचा आणि यांच्या स्वभावातला फरक जर आपण लक्षात घेतला, तर या ठिकाणची जनता या 4ही उमेदवाराच्या पाठीमागे, काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे आहेत, एक मजबुतीनं आहेत। त्यामुळे ते काही म्हणत असेल, की आजच्या सभेला तुम्ही पाहिलं असेल एवढा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी जो मिळालेला आहे, त्याच्यावरून लक्षात येतं की विजय कोणाचा होणार आहे, कोणाच्या पाठीमागे या प्रभाग 4ची लोक आहेत, तरुण लोक आहेत, सर्व काँग्रेसच्या त्या 4ही लोकांच्या पाठीमागे आहेत। बहुजन वंचित आघाडीचा म्हणजे पाठिंबा आहे, सोबत आहोत आम्ही, संपूर्ण राज्यामध्ये एकत्र लढत, आपल्या संपूर्ण शहरामध्ये एकत्र लढतो। याचा सगळ्या गोष्टींचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसते आणि स्पष्टपणे काँग्रेसला नांदेड शहरामध्ये पाहायला मिळेल।